महाराष्ट्रात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुका येऊ घातल्या आहेत। ही निवडणूक प्रामुख्याने निष्ठा विरुद्ध गद्दारी आणि विकास विरुद्ध खोके अशा मुद्द्यांवर असणार आहे। निष्ठेचा नांगर संतोष बांगर असं म्हणत मांडीवर थाप देऊन मी ठाकरेंसोबत आहे असं सांगणारे संतोष बांगर बघता बघता शिंदे गटात गेले। आता लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीत याच गद्दारांना म्हणजेच साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या आमदारांना अद्दल घडवण्यासाठी उद्धव ठाकरे हे चांगलेच ऍक्शन मोड मध्ये आले आहेत। जे 40 आमदार एकनाथ शिंदे बरोबर गेले त्यांचा एकामागून एक कार्यक्रम करण्यासाठी ठाकरेंनी व्यूहरचना आखण्याला सुरुवात केली आहे। आता टार्गेट आहे हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघ। त्या ठिकाणी असलेले शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांचा पराभव करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी उमेदवार सुद्धा ठरवलाय असं तर बोललं जात आहे। हा उमेदवार कोण आहे? संतोष बांगर यांना हरवणं त्यांच्यासाठी सोपं असेल का? कळमनुरीमध्ये ग्राउंड पॉलिटिक्स कसा आहे चला जाणून घेऊया। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून सुद्धा घ्या। गद्दारीचा शिक्का असलेल्या संतोष बांगर यांच्या बाबत आधीपासूनच जनतेच्या मनात नाराजी आहे। अधिकाऱ्यांना शिवा देणं असो, फोनवरील वादग्रस्त कॉल रेकॉर्डिंग असो, लोकसभा निवडणुकीच्या काळात आक्षेपार्ह हातवारे असो, यामुळे संतोष बांगरांची प्रतिमा मलिन झाली आहे। याचा प्रत्यय लोकसभेला आला। हिंगोली लोकसभा निवडणुकामध्ये शिंदे गटाच्या उमेदवाराचा पराभव करत ठाकरेंच्या नागेश पाटील आष्टीकर यांनी मशाल पेटवली। महत्वाची बाब म्हणजे यामध्ये कळमनुरी विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात असून ठाकरे यांच्या उमेदवाराला 21,000ची लीड मिळाली। हे लीड म्हणजेच बांगर यांच्या विरोधात धोक्याची घंटा मानली जाते। 2019 ला राज्यात महायुतीचं वारा असताना ठाकरेंनी तत्कालीन अध्यक्ष संतोष बांगर यांना थेट विधानसभेचं तिकीट दिलं आणि निवडून सुद्धा आणलं। मात्र उपकार विसरलेल्या बांगर यांनी थेट शिंदे गटात प्रवेश करत ठाकरेंशी गद्दारी केली। याच गद्दारीचा बदला आता उद्धव ठाकरे घेणार आहेत। त्यासाठी ठाकरेंनी मोठा डाव टाकलाय असं सुद्धा सांगितलं जात आहे। 2019च्या विधानसभा निवडणुकीत कळमनुरी विधानसभा मतदारसंघात तिहेरी लढतीचा फायदा संतोष बांगर यांना झाला। बांगर यांना या निवडणुकीत 82,515 मतं मिळाली, तर यांच्या विरोधात असलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या अजित मगर यांना 66,137 मतं, काँग्रेसच्या संतोष तर्फे यांना 57,544 मतं मिळाली होती। मात्र खरी मेघ इथंच आहे, कारण अचूक टायमिंग साधत या दोन्ही उमेदवारांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला। त्यातील अजित मगर यांच्या नावावर उद्धव ठाकरेंनी जवळपास शिक्कामोर्तब केला असून यंदाच्या विधानसभेत कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून संतोष बांगर विरुद्ध अजित मगर असा थेट सामना आपल्याला पाहायला मिळू शकेल। एकीकडे संतोष बांगर हे फक्त 7वी पास आहेत, तर दुसरीकडे अजित मगर हे उच्च शिक्षित असल्याने जनतेच्या मनात त्यांच्याबद्दल चांगली भावना आहे। अजित मगर यांच्याबद्दल सांगायचं झालंच, कळमनुरी मतदारसंघातील सर्वसामान्य मराठा शेतकरी कुटुंबातील त्यांनी BSc ॲग्रीचं शिक्षण पूर्ण केलंय। स्वर्गीय माजी आमदार विठ्ठलराव नाईक यांच्यानंतर सर्वात जास्त आंदोलन करणारा नेता म्हणून यांची ओळख आहे। तसेच ते महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी चळवळ, त्यात पीक विमा मिळवून देणं, पीक कर्ज मिळवून देणं, पीक कर्जासाठी आंदोलने असे अनेक कामं आहेत। इतकेच नाही तर त्यांनी 2 वेळेस हायकोर्टमध्ये पीक विमासाठी जनहित याचिका देखील दाखल केली होती। 18 पगड जातीचा हा मतदारसंघ असला तरी मराठा समाज मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात आहे। तसं बघितलं तर कळमनुरी विधानसभा मतदारसंघ हा एकेकाळचा काँग्रेस आणि CPIचा बालेकिल्लाच। 2009 पासून अजित मगर हे स्वर्गीय काँग्रेस खासदार राजीव सातव यांच्यासोबत राजकारणात आले। अजित मगर हे राजीव सातव यांचे कट्टर समर्थक समजले जायचे। 2014च्या लोकसभा निवडणुकीत अजित मगर यांनी राजीव सातव यांचे निवडणूक प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलं आहे। 2017 साली अजित मगर यांनी काँग्रेसकडून वाकोडी सर्कलचे जिल्हा परिषद तिकीट मागितलं, मात्र काँग्रेसने त्यांना ते तिकीट दिलं नाही, म्हणून त्यांनी अपक्ष जिल्हा परिषद निवडणूक लढली आणि ते निवडून सुद्धा आले। अजित मगर यांनी अनेकदा शेतकऱ्यांसाठी आंदोलनं केली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा नेता अशी वेगळी ओळख असून सुद्धा त्यांची मतदारसंघात एक चांगली ओळख आहे। ऑगस्ट 2022 मध्ये अजित मगर यांनी थेट मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधलं। एकाच वेळी अजित मगर आणि संतोष तर्फे यांनी ठाकरे यांच्या मशाल हाती घेतल्यामुळं उमेदवारी कोणाला द्यायची असा मोठा
प्रश्न उद्धव ठाकरेंसमोर होता. मात्र मागच्या विधानसभा निवडणुकीत मत आणि मतदारसंघातील राजकीय वजन बघता ठाकरेंनी अजित मगर यांचं तिकीट जवळपास फिक्स केलंय. हे जवळपास पक्क असल्याचं मानलं जात आहे. अशा वेळी दुसरे सहकारी संतोष तरफे यांनी ठाकरेंचा आणि महाविकास आघाडीचा आदेश मानून आपली संपूर्ण ताकद अजित मगर यांच्या मागे लावली. तर मग संतोष बांगर यांचा करेक्ट कार्यक्रम झालाच म्हणून समजा. तुम्हाला काय वाटतं? संतोष बांगर यांना आसमान दाखवण्यासाठी उद्धव ठाकरे यशस्वी होतील का? आणि संतोष बांगर यांचा पराभव 2024च्या विधानसभा निवडणुकीत होईल का? या विधानसभा निवडणुकीत कोण जिंकेल? तुम्हाला काय वाटतं? हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या.